गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदाय अमृततुष्टाय श्रीधराय नमो नमः। सर्वप्रथम श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या लेकीला आणि प्रत्युषा कृष्णकुमार आणि सिद्धी टिभे ह्या पुण्याहून तुमच्यासाठी भरतनाट्यम नृत्य हे सादर करण्यासाठी इथे आलेले आहेत। स्वामी चरणांपाशी ही थोडीशी सेवा आमच्याकडनं। भरतनाट्यम हे नृत्य शास्त्रीय नृत्य आहे ज्याचा उगम दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या हिंदू मंदिरांमध्ये झाला होता। भरतनाट्यम नृत्य हे अनेक शैलींमध्ये केलं जातं। आज तुमच्या समोर आपण जे सादर करत आहोत ते पंडनलूर शैलीतलं भरतनाट्यम नृत्य आहे। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणेशाच्या वंदनेने ती सुरुवात करतो, म्हणून सर्वप्रथम आपल्या समोर गणेश वंदना गणेश कौत्वम हे सादर करत आहोत। मूर्ती हे शिवाचं दुसरं स्वरूप आहे। नटराज म्हटलं, शिव म्हटलं की आपल्या समोर येतो तो शिवाचा तांडव। इथून पुढे आपल्यासाठी तांडव सादर करत आहोत।
प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकामड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव जटाभुजङ्ग पिङ्गलस्फुरत्स्वरामणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तने पंकज प्रपंच कालिमप्रभावलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदं धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गला कलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशुयातिनान्यथागतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनो आज आम्ही आलेलो आहोत. नाशिक म्हटलं की आपल्या समोर येतो तो श्रीरामाची मूर्ती, श्रीरामाचं काळाराम मंदिर. अगदी लहानपणापासून आम्ही जेव्हा मामाच्या गावाला यायचो तेव्हा आम्हाला फक्त रामाच्या मंदिरात जाणं हे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असायची. आमची आजी आम्हाला गंगेवर घेऊन जायची. गंगेवर जाणं म्हणजे गंगेच्या तिथे जायचं, गंगेचं पाणी अंगावर घ्यायचं म्हणजे आमच्यासाठी एक अप्रूप होतं. हिवाळ्याच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जेव्हा मामाच्या गावाला यायचो तेव्हा गंगेवर जाणं हा खूप मोठा सोहळा होता आमच्यासाठी. आता हा सोहळा आम्ही मिस करतो. पण आज श्री औदुंबर भक्त ट्रस्ट मंडळातर्फे आयोजित ह्या कार्यक्रमामुळे आज पुन्हा आम्हाला नाशिक या शहरात येण्याची एक संधी मिळाली. श्रीराम म्हटलं की श्रीरामाचे परम भक्त आपल्या समोर येतात, ते श्री हनुमान. हनुमान चालिसा ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हनुमान चालिसा ही अवधी भाषेत 16व्या शतकात लिहिली गेलेली आहे. जरी ती 16व्या शतकातली असली तरी ती अजूनही आपल्या सगळ्यांना अगदी तितकीच जवळची आहे. ही हनुमान चालिसा श्री तुलसीदास यांनी रचित केलेली आहे. या हनुमान चालिसेवर आपलं पुढचं नृत्य आहे. बुद्धि
उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के रंगी कंचन बरन विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केश हाथ वज्र औंधजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुमन केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी दुख रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज संवारे राय संजीवन लखन जियाए वीर घुबीर हरष उर लाए रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस वदन तुम्हरो यश गावै आस कहि श्रीपति कंठ लगावै सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद शारद सहित रहीशा यम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की कुमरो मंत्र विभीषण हारा लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्रोजन पर पानु सिया चाहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि रांगि गए अचरज नाही सुगम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हांकते
दाता राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की तुम्हारे भजन राम को भावन जन्म जन्म के दुख बिसराव अंत काल रघुपतिपुर जाए जगो जननी हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट हरे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा कर गुरुदेव की राय यहु शत बार पाठ कर जाए छूट ही बंद महासुख होए जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय मारेरा कीजे नाथ हृदय मारेरा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 कुठलाही कार्यक्रम हा अपूर्णच राहतो. यापुढे आपण पांडुरंगाचा अभंग घेणार आहोत. लिंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम भजे सजल जल घन पीतांबर
परिधान ये उतरणे शंकराची झाली, हनुमानाची झाली, विठ्ठलाची स्तुती झाली. आता आपण ज्यांच्या समोर हे सर्व सादर करत आहोत त्या ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार असलेले श्री दत्त महाराज यांच्या सर्व भक्तांच्या आवडीचे जे भक्तिगीत आहे ते आपण घेत आहोत. दत्ताच्या पालखीचं इथे आगमन होणार आहे. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने धार, आम्ही भाग्यवान आनंदाने धान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी.
निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मी मनापासून आभार व्यक्त करते. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण. भक्तांगणांचे खूप खूप धन्यवाद. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व दत्त भक्तांचे हार्दिक हार्दिक सहर्ष मनापासून मनापर्यंत खूप खूप स्वागत. आजच्या या गुलाबी थंडीच्या वातावरणात आपण सर्व गारटलेले आहात, पण आपल्याला पाठीमागे गरमागरम महाप्रसाद या ठिकाणी ट्रस्टच्या आणि देवस्थानच्या वतीने उपलब्ध आहे. बाजूच्या महापालिकेच्या ग्राउंडमध्ये मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत रक्तदान शिबिर सुरू आहे. 9 पल्स हॉस्पिटल आणि श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्याही भाविकांना रक्तदान करायचं असेल किंवा मोफत आरोग्य तपासणी करायची असेल त्यांनी त्या ठिकाणी त्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. रस्त्यामध्ये बाहेरच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी आपण आपली वाहनं पार्क करा. मध्ये येताना येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग निश्चित आहे. या ठिकाणी